वेलकम यू ऑल. आज आपण केमिकल पोटेन्शियल किंवा त्याला आपण पार्शियल मोलाल फ्री एनर्जी हे इक्वेशन बघणार आहोत. लास्ट लेक्चरला आपण पार्शियल मोलाल व्हॉल्यूम हे इक्वेशन बघितलेलं आहे. तसेच आपण पार्शियल मोलाल प्रॉपर्टीज हेही इक्वेशन बघितलेलं आहे. तर आज आपण केमिकल पोटेन्शियल किंवा त्यालाच आपण पार्शियल मोलाल फ्री एनर्जी इक्वेशन बघणार आहोत. त्याच्या आधी व्हॉट इज मीन बाय केमिकल पोटेन्शियल. तर केमिकल पोटेन्शियलची डेफिनेशन आहे डिफाइंड ॲज definition of chemical potential the change in Gibbs free energy of the system if 1 mole of I 1 mole of component I is added to large quantity of system at constant temperature and pressure. केमिकल पोटेन्शियलची डेफिनेशन सेम आहे पार्शियल मोलाल व्हॉल्यूमची किंवा पार्शियल मोलाल फ्री एनर्जीची डेफिनेशन. जशी तुम्ही पार्शियल मोलाल व्हॉल्यूमची डेफिनेशन बघितली तशीच सेम आहे. पार्शियल मोलाल व्हॉल्यूमची काय होती तर चेंज इन व्हॉल्यूम व्हेन वन मोल ऑफ component I is added large quantity of system at constant temperature and pressure. सेम केमिकल पोटेन्शियलची डेफिनेशन काय आहे तर द चेंज इन गिब्स फ्री एनर्जी ऑफ द सिस्टीम इफ कधी चेंज होतं गिब्स फ्री एनर्जी ऑफ सिस्टीमचा तर इफ 1 मोल ऑफ कॉम्पोनंट आय इज ॲडेड टू द लार्ज क्वांटिटी ऑफ सिस्टीम ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. आणि ह्याच्यावरूनच आपला गिब्स केमिकल पोटेन्शियलचा फॉर्म्युला तयार होतो आहे जी आय बार इज इक्वल टू डी ऑफ जी डिवायडेड बाय डी एन आय at constant temperature, pressure and Nj. This is equation 1. The chemical potential symbol, also another symbol of chemical potential is mu, and it can be represented by symbol mu. It also known as the partial molar free energy is also known as chemical potential and its symbol is mu. That is again mu I is also equal to dg upon dni at constant temperature, pressure and nj किंवा इज ऑल्सो इक्वल टू जी ऑफ आय. हे आपण इक्वेशन 1 बघितलेलं आहे. फेअर ह्याच्यातल्या ज्या टर्म आहेत टी जी मीन्स गिब्स फ्री एनर्जी, टी मीन्स टेम्परेचर, पी मीन्स प्रेशर अँड एन जे इज इक्वल टू number of moles of each component, number of
moles of each component. ठीक आहे, समजलं इथपर. फर्स्ट काय केलं आहे की आपण डेफिनेशन ऑफ केमिकल पोटेन्शियल. तर डेफिनेशन काय आहे केमिकल पोटेन्शियलची, तर द चेंज इन गिब्स फ्री एनर्जी ऑफ द सिस्टीम. कधी चेंज होतं गिब्स फ्री एनर्जी ऑफ सिस्टीमचा, इफ 1 mole of component I is added to the large quantity of system at constant temperature and pressure, and then we can write the formula G of I is equal to dg upon dni at constant temperature, pressure and nj. Then partial free energy also known as a chemical potential and its symbolism mu. आणि म्हणून त्याच्यावरून आपण सेकंड इक्वेशन लिहितोय की म्यू आय इज इक्वल टू डी जी अपॉन डी एन आय ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, प्रेशर अँड एन जे. वेअर एन जे मीन्स काय आहे, तर एन जे इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ ईच कॉम्पोनंट. सपोज फॉर बायनरी सोल्युशन, सपोज फॉर बायनरी सोल्युशन, जर तुम्ही बायनरी सोल्युशन घेतलं तर तुमचं इक्वेशन जसं की पार्शियल मोलाल व्हॉल्यूममध्ये इक्वेशन चेंज झालं होतं, तसंच केमिकल पोटेन्शियलचं बी इक्वेशन चेंज होईल. डी जी इज इक्वल टू काय होईल, रिलेटेड टू फर्स्ट टेम्परेचर, सेकंड असेल प्रेशर, देन N1 N2 नंबर ऑफ मोल्स ऑफ कॉम्पोनंट, देन डी जी अपॉन डी टी. जर टेम्परेचर व्हॅरिएशन असेल तर रिमेनिंग टर्म कॉन्स्टंट असतील, मीन्स काय प्रेशर N1 N2 डी टी, प्लस सेकंड असेल डी जी अपॉन डी पी ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर N1 N2 डी पी. थर्ड असेल डी जी अपॉन डी N1. In that case temperature, pressure constant असतील N2 D N1. and last dg upon d N2 at constant temperature, pressure N1 D N2. This is equation number 3rd. Now equation 3rd takes place at constant temperature and pressure. आता हे इक्वेशन नंबर 3rd जे आपण लिहिलं आहे ते मॉडिफाईड करणार आहे. इट टेक्स प्लेस जेव्हा टेम्परेचर आणि प्रेशर कॉन्स्टंट असतील तर. जेव्हा टेम्परेचर आणि प्रेशर कॉन्स्टंट असतील तर ह्या फर्स्ट 2 टर्म आहेत त्या 0 येतील, मीन्स 3rd आणि 4th टर्म असेल ती तुम्ही रिमेनिंग लिहिणार आहात. देन मॉडिफाईड इक्वेशन इज ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, प्रेशर डी ऑफ जी ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, प्रेशर इज इक्वल टू डी जी अपॉन डी N1 ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, प्रेशर N2 डी N1 प्लस dg upon dN2 at constant temperature, pressure N1 dN2. This is equation number 4. But we know that dg upon dN1 at constant temperature, pressure N2 is equal to G1 bar and dg upon dN2 at constant temperature, pressure N1 is equal to G2 bar. Then this is equation number 5. Then put equation 5 इन इक्वेशन नंबर 4. म्हणजे काय करायचं, इक्वेशन जे इक्वेशन नंबर 5 आहे ते इक्वेशन नंबर 4मध्ये ठेवूया आणि जो काय चेंजेस आहे तो बघूया. देन
काय येईल तर डी ऑफ जी ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर इज इक्वल टू G1 बार डी एन वन प्लस G2 बार डी एन टू. हेच केमिकल पोटेन्शियलचं दुसरं सिम्बॉल आपण म्हणलं की म्यू आहे. तर त्या फॉर्ममध्ये पण लिहूया. डी जी ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर इज इक्वल टू म्यू वन डी एन वन प्लस म्यू टू डी एन टू. दिस इज इक्वेशन नंबर 6. ऑन इंटिग्रेटिंग, जर हे इक्वेशन आपण इंटिग्रेट केलं, ऑन इंटिग्रेटिंग सिम्पली रिमूव्ह द डेरिव्हेटिव्ह साईन, म्हणजे डेरिव्हेटिव्हचं साईन फक्त निघून जाईल, रिमेनिंग टर्म ॲज इट इज राहतील. ऑन इंटिग्रेटिंग जी ऑफ ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर इज इक्वल टू G1 बार N1 प्लस G2 बार N2 किंवा G ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर μ1 N1 प्लस μ2 N2. दिस इज इक्वेशन नंबर 7. किंवा इन जनरल G of constant temperature pressure is equal to summation of mu I Ni. This is equation number 8. Then or this equation can be modified for single component. जर एकाच कॉम्पोनंटसाठी घ्यायचं असेल हे इक्वेशन, तर गिब्स फ्री एनर्जी ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर इज इक्वल टू एन इंटू म्यू और इज ऑल्सो इक्वल टू एन इंटू जी ऑफ बार, किंवा म्यू इज ऑल्सो इक्वल टू जी बार. म्यू म्हणजे काय आहे तर तुमचं जी बार आहे, इज ऑल्सो इक्वल टू जी अपॉन एन. दिस इज द final equation of the chemical potential. Thus for pure substance the chemical potential is equal to its free energy per mole. Free energy per mole. This is the final equation of the chemical potential. Now revise this equation. तुम्ही ह्याच्या आधी पार्शियल मोलाल व्हॉल्यूम्स इक्वेशन बघितलं आहे. तर केमिकल पोटेन्शियल इक्वेशनमध्ये पहिल्यांदा आपण डेफिनेशन बघतोय. डेफिनेशन काय आहे तर चेंज इन गिव्स फ्री एनर्जी ऑफ सिस्टीम इफ वन मोल ऑफ component I is added large quantity of the system at constant temperature and pressure. And by the definition we can write, तुम्ही फॉर्म्युला लिहू शकता, GI बार इज इक्वल टू DG अपॉन DNI ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर अँड NJ. मग पार्शियल मोलार फ्री एनर्जी त्यालाच आपण काय म्हणतो की केमिकल पोटेन्शियल, आणि त्याचं दुसरं सिम्बॉल आहे म्यू. म्हणून म्यू इज ऑल्सो इक्वल टू DG अपॉन DNI ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर अँड NJ. म्हणजेच ते काय आहे तुमचं की गिव्स फ्री एनर्जी G ऑफ I बार, वेअर NJ इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ इच कॉम्पोनंट. त्याच्यावरून आपण एक एक्झाम्पल घेतले फॉर बायनरी सोल्युशन्स. DG इज इक्वल टू DG अपॉन DT ॲट कॉन्स्टंट
प्रेशर N1 N2 dt प्लस सेकंड टर्ममध्ये तुम्ही घेतले की व्हॅरिएशन विथ प्रेशरशी रिलेटेड dg अपॉन dp ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. ह्या ठिकाणी तुमचं टेम्परेचर N1 N2 कॉन्स्टंट असतील रिलेटेड टू dp असेल. प्लस थर्डमध्ये dg अपॉन dN1 ह्या ठिकाणी तुमचं अगेन कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर आणि N2 असतील. आणि लास्ट आहे dg अपॉन dN2 ह्या ठिकाणी तुमचं कॉन्स्टंट टर्म असतील टेम्परेचर प्रेशर आणि N1. देन ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर आणि प्रेशर जर तुम्ही टेम्परेचर प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं तर फर्स्ट दोन टर्म तुमच्या 0 येतील आणि तिसरी आणि चौथी टर्म आहेत तुमची रिमेनिंग ॲज इट इज राहील. मीन्स dg ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर इज इक्वल टू dg अपॉन dN1 ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर N2 dN1 प्लस dg अपॉन dN2 at constant temperature pressure N1 dN2. But by the formula we know that G1 bar is equal to dg upon dN1 at constant temperature pressure and N2, and G2 bar is equal to dg upon dN2 at constant temperature pressure and N2. then G1 आणि G2 च्या व्हॅल्यू फक्त इक्वेशन नंबर 4 मध्ये ठेवले आहेत आणि त्याच्यावरून हे नेक्स्ट इक्वेशन आलं आहे. अगेन केमिकल पोटेन्शियलचं सिम्बॉल μ1 आहे. सो μ1 ची व्हॅल्यू पण आपण पुट केली आहे आणि त्याच्यावरून हे अगेन दुसरी इक्वेशन आलेलं आहे dg ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर इज इक्वल टू μ1 dN1 प्लस μ2 dN2. आणि सिम्पली इंटिग्रेट दिस इक्वेशन इंटिग्रेशन घेतलं आहे या इक्वेशनचं आणि त्याच्यावरून नेक्स्ट इक्वेशन आला आहे g ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर μ1 N1 प्लस μ2 N2 मीन्स आणि in general this is final equation mu is equal to g bar is equal to g by n. Thus for pure substance chemical potential is equal to its free energy per mole. Thank you.